सोरायसिस खूप महत्त्वाचा विषय ठरतोय. तर मला विचारायचं आहे, एखाद्याला हा आजार झाला, तर तो कसा ओळखता येतो किंवा तर कशामुळे तो होऊ शकतो? सोरियासिस या आजाराला भारतभर छाल रोग या नावाने सुद्धा म्हटलं जातं. बरं. कारण या आजारात असं होतं की आपल्या शरीराची जी त्वचा आहे ती पापडीप्रमाणे जसं सालीप्रमाणे निघत जाते. आणि मी तुला असं सांगेन ऐश्वर्या की स्किनचे जगभरात जेवढे आजार आहेत त्यापैकी सोरियासिस हा आजार ज्याला होतो त्याचं आयुष्य म्हणजे एक नरकप्रायच ठरू शकतं. ओह! कारण सोरियासिसमध्ये असं होतं की आपल्या संबंध शरीराची त्वचा ही पापडीप्रमाणे निघायला लागते. कधी ती सुजते आणि लालसर रंगाचे पॅचेस आपल्या पूर्ण शरीरावरती दिसायला लागतात. कधी त्याच्यामध्ये कट्स होतात, क्रॅक्स येतात, रक्तसुद्धा येतं आणि भयंकर वेदनासुद्धा होतात. आणि हा आजार आहे ना येत जात असतो. जसं आज हा पूर्ण बरा झालेला दिसेल आणि दुसऱ्या दिवशी अचानक ह्यामध्ये ज्याला आपण फ्लेअर अप म्हणतात ते दिसायला सुरुवात होते. खूप सारी औषधं ह्यावरती काम करत नाहीत किंवा बाहेरून फक्त मॉइश्चरायझर क्रीम लावल्यावरती थोडासा आराम मिळतो. आणि सोरियासिसचे जे रुग्ण असतात त्यांची मानसिक अवस्था थोडीशी ढाळायला लागते. त्यांचं सेल्फ इस्टीम, कॉन्फिडन्स लेवलसुद्धा कमी व्हायला सुरुवात होते. आणि मला तुला सांगायला आवडेल की गेल्या 35 वर्षामध्ये आयुशक्तीने जगभरात हजारो रुग्णांना आयुशक्तीच्या स्किनोटॉक्स या उपचार पद्धतीच्या माध्यमाने यशस्वीरित्या बरं केलं आहे. क्या बात है!